मित्रांनो, राम राम. महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे, नाही का. कोणी आपापल्या जाहीरनामे, आपापल्या आम्ही काय करू बा निवडून आल्यानंतर हे सांगण्याची सुरुवात झालेली आहे. आणि आरोप प्रत्यारोप, आम्हीच हे काम केलं, आम्हीच जनतेची सेवा योग्य प्रकारे केली, या सगळ्या चर्चा सध्या आपण ऐकतायत. मित्रांनो, दोन्ही बंधूंची प्रेस कॉन्फरन्स झाली. कशा प्रकारे आम्ही मुंबईचा विकास करू, ही त्यांची ब्ल्यू प्रिंट म्हणा किंवा काय असेल ते जाहीरनामा, काय जे काय आपण म्हणू ते सत्याचे बोल वगैरे वगैरे हे सगळं आपण ऐकलं मित्रांनो. आणि आपण मागच्या 25 वर्षात किंवा मागच्या सत्तेमध्ये काय केलं हे काही कोणी सांगायला तयार नाही. परंतु तुम्ही जर मला निवडून दिलं तर हे तुम्हाला करून देऊ, अशा सगळ्या घोषणा आपण ऐकत असाल मित्रांनो. तेच भाजपाचे सरकारमधील मंत्री म्हणा किंवा स्वतः मुख्यमंत्री म्हणा किंवा आम्ही केलेल्या कामाचं श्रेय कशा प्रकारे उद्धव ठाकरे साहेब किंवा ठाकरे साहेबांची सेना घेतेत हे आपण ऐकलेलं आहे मित्रांनो. ह्याच थोडीशी चर्चा आपण करू मित्रांनो. मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. 29 महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येते त्याच्यात अजून रंगत भरणार आहे मित्रांनो. अजून ठाकरे बंधूंच्या सभा लागलेल्या नाही आहे का नाही. ठाकरे बंधू किंवा त्यांच्या आता त्यांनी मुंबईपुरता फोकस केलेला असल्यामुळे इतर महानगरपालिकेच्या संदर्भात त्यांचे काही वक्तव्य येताना दिसत नाही. एक वक्तव्य आलं की जे काही बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक आहे ते बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांसंदर्भात त्यांनी अनेक वक्तव्य केले का ही लोकशाहीची थट्टा आहे, नाही का नाही, गळचेपी आहे. काही निवडणूक आयोग मॅनेज करून किंवा विरोधी पक्षांना पैशाचं लालच दाखवून विरोधी उमेदवारांना पैशाचं लालच दाखवून किंवा अनेक धमकावून म्हणा किंवा काय म्हणून त्यांचे फॉर्म मागे घेतले जात आहेत. आणि तेथील उमेदवाराला भाजपचे किंवा शिंदे साहेबांच्या सेनेचे म्हणजे महायुतीचे उमेदवार निवडून कसे येईल यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत. त्या संदर्भात पण चर्चा आपण झालेली आहे. आता बिनविरोध निवडून येणं, आता ही गोष्ट खरी आहे की तेथील उमेदवारला कोणी विरोध केला नाही किंवा ज्यांनी उमेदवारी फॉर्म भरले असेल त्यांनी ते माघार घेतले असेल सगळ्यांनी, त्याच्यामुळं तो उमेदवार बिनविरोध निवडून झाला. तरी ते म्हणतात की नोटाबरोबर त्याची लढाई व्हायला पाहिजे, म्हणजे काय नोटाचं बटन आहे यापैकी कोणी नाही. त्या संदर्भात त्याच्यावर सुद्धा निवडणूक आयोगाने घ्यायला हवी. म्हणजे मतदानाचा हक्क त्यांना पाळता आला पाहिजे आणि त्याच्यातून ठरवता आलं पाहिजे कोण निवडून येईल. आता नोटाबरोबर किती मतं पडले, उमेदवारापेक्षा नोटाला जरी जास्त मतं पडले तरी उमेदवारच निवडून येणार हे ठरलेलं आहे. म्हणजे याची घोषणा झालेली आहे. तसं कायदा वगैरे करण्यात आलेला आहे. म्हणजे नोटाला जरी जास्त मार्कच म्हणतो मी, मतं पडली आणि उमेदवाराला कमी पडले तरी उमेदवारच निवडून येतो, तिथं नोटा काही निवडून येत नाही वगैरे वगैरे. त्या संदर्भात पण अनेक चर्चा होऊन सध्या त्याच्यावर गदारोळ चालू आहे मित्रांनो. अनेक ठिकाणी जवळजवळ 60-65-70च्या आसपास महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले. आता त्याच्या मागची गणितं काय, खरंच त्या लोकांना ज्यांनी काही माघार घेतली त्यांना निवडून न येण्याची शक्यता किंवा काय अनेक गोष्टी असेल, धमकावून घेतला असेल, कोणी काय केलं असेल, कोणी कशा प्रकारे, म्हणजे ते नाकारता येत नाही. आता त्या ठिकाणची परिस्थिती त्याच्यावर अवलंबून असते. त्याच्यावर पण मोठा गदारोळ झालेला आणि कोर्टापर्यंत जाण्याची लढाई सध्या विरोधी पक्ष करताना आपल्याला दिसून येतं. आता करतील का नाही माहीत नाही आपल्याला, परंतु अनेक गोष्टीमध्ये ते कोर्टापर्यंत जाण्याची चर्चा करतात परंतु ते जात नाही. आपण बघितलं सत्याचा मोर्चा निघाला होता त्यावेळेस राज साहेबांनी ट्रक भरून होते, काय कागदपत्र आणले होते वगैरे, डुप्लिकेट मतांचंही आणलं होतं आणि मतदार यादी पूर्ण निर्दोष झाल्याशिवाय मतदान घेऊ नये वगैरे वगैरे, नाही तर आम्ही कोर्टापर्यंत जाऊ, कोणी जर डुप्लिकेट मतदार भेटला तर त्याला जागेवर फटका वगैरे सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या. आणि उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा घोषणा केली होती की आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई घेऊन जाऊ. परंतु त्याचं पण काय पुढं आपल्याला काय झालं काय नाही, सर्वसामान्य जनतेपर्यंत आला नाही. खरंच हे लोक सुप्रीम कोर्टापर्यंत गेले का, मतदार यादी दुरुस्त झाली का वगैरे वगैरे सगळ्या गुलदस्त्यात गेलेल्या गोष्टी आहे. आता त्याच्या पुढची बरीच गोष्ट झाली. सगळ्यांनी निवडणुकीला उमेदवार उभे केलेले, आपापले अजेंडे घेऊन ते निवडणूक लढतात. म्हणजे काही ठिकाणी त्यांना उमेदवार भेटले तर काही ठिकाणी भेटले नाही वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहे.
परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये एकच दिसतं मित्रांनो, की जे काही बिनविरोध निवडून आलेले लोक आहे, आता ते कशा प्रकारे आले, काय केलं ते देव जाणं, ज्याचं त्यांना माहीत असतं. परंतु ह्या सगळ्या गोष्टीवर सामान्य जनतेने काय विचार करायचा? म्हणजे विरोधी पक्ष सांगतो ते खरं, की जे काय सत्ताधारी पक्ष ते सांगतात ते खरं आहे? मोठा गोंधळ सध्या उडालेला आहे. येन केन प्रकारे आमचे उमेदवार निवडून आले पाहिजे असं जे काय सत्तेत बसले लोकांना वाटतंय. असं काही आहे की या विरोधी पक्षांना उमेदवार मिळाले, परंतु त्यांना कन्व्हिन्स करता आलं नाही, किंवा त्यांना जी काही सामुग्री असते, साधन सामुग्री निवडून येण्यासाठी लागणारी, किंवा त्यांना यंत्रणा पुरवण्यात ह्या लोकांना अपयश आलं काय? का हे लोकच जे काय विरोधी पक्ष उमेदवारांनी फॉर्म भरले तेच मॅनेज झाले काय उमेदवाराला? सांगता येत नाही मित्रांनो. कारण त्या स्थानिक गोष्टी असतात, सगळ्या एकामेकाच्या ओळखीचे असतात उमेदवार सगळे. कदाचित असं पण सामंजस्याने पण माघार घेतली गेली असेल. म्हणजे काय झालं काय नाही त्याचा अंदाज सामान्य जनतेला येऊच शकणार नाही मित्रांनो. फक्त आता काय 71 उमेदवार बिनविरोध निवडून झालेले, आणि असं वाटतंय मित्रांनो की विरोधी पक्षांनी ही सुद्धा निवडणूक सोडून दिलेली वाटते. जसं नगरपालिका नगर परिषदेच्या 288 जागामध्ये विरोधी पक्ष कुठंच दिसला नाही आपल्याला, बरोबर आहे की नाही? म्हणजे आता जे काही निवडून आले त्यांचे काँग्रेसचे 33 वगैरे जे काही विरोधी पक्षांचे निवडून आले, ते स्थानिक लोकांनीच त्यांच्या हिमतीवर निवडून आलेली वाटतात मित्रांनो. म्हणजे विरोधी पक्षांची स्पेस त्यांनी त्यांच्या पद्धतीने लढवलेली. आता याच्यात सुद्धा आपल्याला दिसतंय की कोणताही विरोधी पक्ष हिरिरीने दिसत नाही. आता ठाकरे बंधूंनी फक्त मुंबईपुरतंच लक्ष केंद्रित केलेलं आहे. ठाणे म्हणा किंवा पुणे म्हणा किंवा नाशिक म्हणा, इथं तर त्यांचा आवाज सुद्धा येत नाही. जास्तीत जास्त चर्चा संभाजीनगरची होते. तिथं सुद्धा खैरे आणि दानवे यांची मोकार लढाई चालू आहे. तिथं काय मामू प्रयोग केला उद्धव ठाकरे साहेबांनी, त्याच्यावर एकामेकावर आरोप प्रत्यारोप चालू आहे. तिथं सुद्धा शिवसेना आणि भाजप यांची युती फाटलेली आहे. परंतु हे लोक निवडून आले, दोघांची मिळून सत्ता एकत्र घेणार आहे मित्रांनो. एकंदरीत सगळा सावळा गोंधळ आपल्याला दिसतो, आणि या सर्वामुळं सगळे जे काय मतदार आहे ते मोठे कन्फ्यूज झालेले दिसतं आपल्याला. आणि त्याच्यामुळं आपण बघा मित्रांनो, हे मतदानाची टक्केवारी प्रचंड खालावणार आहे. मुंबई जर सोडलं एक तिथं, तर मतदान करणाऱ्यांची संख्या ना, म्हणजे लोकांनी बरेच अंश याच्यावर इग्नोर केलेलं आहे. जाऊ दे बाबा, आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीनं सध्या ही निवडणूक होणार आहे. जरी आपल्याला मीडियामध्ये दिसत असली सगळी, परंतु प्रत्यक्ष फील्डवर ते काय दिसत नाही मित्रांनो. जो उमेदवार आपापल्या परीने निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतात. जसं आज आपण बघतो की युतीचे सगळे मोठमोठे नेते आपापल्या जिथं काही उमेदवार आहे, आपापल्या जिथं युती असेल तिथं दोघांनी प्रचार सुरू केलेला आहे. जिथं युती नाही एकटे, आता अजितदादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडवर लक्ष केंद्रित करून भाजपवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेली आहे. त्यांचीच लढाई सुरू झालेली आहे. म्हणजे विरोधी पक्षांना स्पेसच ठेवलेलं नाही. म्हणजे काँग्रेस म्हणा किंवा शिवसेना म्हणा, उद्धव ठाकरे साहेबांची मनसे म्हणा, पिंपरी चिंचवड किंवा चिंचवड, याच्यात तर त्यांचं काही वक्तव्य येताना आपल्याला दिसत नाही. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा आणि भाजप हेच एकमेकावर आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात झालेली त्यांची वगैरे. आपण बघितलं असेल ते सगळ्यात. त्याच्यावर युती काय अशी शंका बरेच जण उपस्थित घ्यायला लागले का अजितदादा ह्या सरकारमधून बाहेर पडतील किंवा भाजपच त्यांना बाहेर करत. पण तसं काही नसणार आहे मित्रांनो. ही सगळी लुटूपुटूची लढाई आत्ता तरी वाटते. निवडणुकीच्या काळात फक्त आरोप प्रत्यारोप करायचे, निवडून आल्यानंतर परत एकत्र यायचे आणि सत्ता उपभोगायची, असं त्यांचं ठरलेलं दिसतंय. त्यामुळं जनतेला सुद्धा ह्या गोष्टी समजतात. आपसापसातच मॅनेज करायचं, एकामेकावर आरोप प्रत्यारोप करायचे, विरोधी पक्षांना स्पेसच द्यायची नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघा 16 तारखेला आपल्याला कळलं सगळं की विरोधी पक्ष कुठंच दिसणार नाही, आहे की नाही. 29 त्या काय महानगरपालिका त्यातल्या 1-2 तर ते जिंकतं का नाही अशी शंका आहे. विदर्भातलं तर जिंकलं तर जिंकू शकतं, परंतु मला तर शक्यता वाटत नाही विरोधी पक्षाने. त्यांची एकंदरीत हालचाली होऊन आता काँग्रेसने मुंबईमध्ये वंचित आघाडीबरोबर हे केलेलं आहे, पण त्यांचे कुठेही प्रचार किंवा त्यांचे वक्तव्य किंवा जाहीरनामा किंवा काय हे काहीच दिसत नाही. एक सचिन सावंतने ती एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि बिनविरोध निवडणूक या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं, आणि हे शासन कशा प्रकारे पायमल्ली करते वगैरे वगैरे त्यांनी आपली जी काय भडास्थिती काढलेली आहे. परंतु 2.5 वर्षात किंवा त्यांच्या 15 वर्षात सत्तेमध्ये त्यांनी काय केलं
त्यांनी पण ह्याच प्रकारे सत्ता राबवली होती हे ते विसरून गेले. पण जनता विसरत नाही ना, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे म्हणतात जनतेची काय, सामान्य जनतेची मेमरी शॉर्ट असते, परंतु इतकी शॉर्ट नसते की त्यांना आठवत नाही. जे काही ठराविक गोष्टी असतात ते कायम ध्यानात असतात. म्हणून आजची जी स्थिती विरोधी पक्षांची ती झालेली आहे. म्हणजे आपण सत्तेत असताना जनतेचे कामं न करणे किंवा मॅनेज करणं एकमेकांना, आणि आरो सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या त्या काळातल्या सरकारमध्ये. आजची स्थिती युतीच्या बद्दल बोलायची आहे. युतीसुद्धा त्याच पावलावर पाऊल टाकली तर जनता त्यांना सुद्धा धडा देणार आहे. आणि ही जी लढाई आहे सध्या महानगरपालिकेची, ती सत्तेधारीच पक्ष आपापसात वाटून घेऊन एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून आपली सत्ता कशी येईल, म्हणजे आपले उमेदवार जास्तीत जास्त कशी निवडून येईल, आणि निवडणूक झाली का तेच जे आरोप प्रत्यारोप करणारेच एकत्र येथून सत्ता स्थापन करणारे, अशा प्रकारचे सध्या राजकारण चालू आहे मित्रांनो. हे सगळ्या लुटूपुटीच्या लढाई दिसतात, सगळे मॅनेज झालेले दिसते एकमेकाला, आहे का नाही, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी. असं मित्रांनो, विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.